सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय शिवराज चौहान साहेब यांचा 24 तारखेला कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा या क्लस्टरमध्ये दौरा होणार आहे आणि त्या सातारा लोकसभेच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आजची बैठक आयोजित केलेली होती आणि त्याच अनुषंगानं आज इथंही पत्रकार परिषद होत आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला व्यासपीठावर उपस्थित या विभागाचे खासदार सन्माननीय उदयन महाराज, उपस्थित असणारे आमदार सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे, आमचे भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे, उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, अतुल बाबा, मनोज दादा घोरपडे आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोर्टल, सर्व चॅनलचे पत्रकार बंधू भगिनींनो, मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। एप्रिल आणि मेमध्ये देशभरामधल्या 543 लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यालाच अनुसरून 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी दिल्ली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय महाअधिवेशन झालेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे। या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं। सन्माननीय प्रधानमंत्री महोदयांनी बोलत असताना अब की बार 400 पार हा नारा देशासाठी दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे 303 खासदार आहेत। या निवडणुकीमध्ये 370चं टार्गेट आणि NDA मिळून 400 खासदार निवडून आणायची अशा पद्धतीचा संकल्प या अधिवेशनामध्ये केलेला आहे। या अधिवेशनामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने केलेली जी कामं होती, मोदी सरकारच्या सर्व योजना, मोदी सरकारने अंत्योदयासाठी केलेली कामं, या सगळ्याची इत्थंभूत माहिती सर्व कार्यकर्त्यांना दिली। आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 5व्या क्रमांकावर आहे आणि प्रधानमंत्री मोदींच्या 3ऱ्या टर्ममध्ये म्हणजे 2024 ते 29 यामध्ये भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या नंबरवर घेऊन जायचा अशा पद्धतीचा संकल्प त्यांनी केलेला आहे। देशभरामधल्या 543 लोकसभेचे क्लस्टर फॉर्मेशन करण्यात आलेले आहेत। यासाठी 130 लोकांची निवड करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यक्तीला 3 लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा या 3 लोकसभेचं एक क्लस्टर फॉर्मेशन होऊन या 3ही लोकसभेची जबाबदारी क्लस्टर प्रमुख म्हणून माझ्यावरती आहे आणि त्याला अनुसरून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मी आज इथं आलेलो आहे। जो कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला त्याची जी माहिती दिली, त्या अधिवेशनामध्ये 2 मोठे ठराव मांडण्यात आले। या सगळ्याची माहिती अगदी ग्रामस्तरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आयोजन केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सर्व वरिष्ठ नेते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। शिवराज चौहान साहेबांच्या बाबत आपल्याला माहिती आहे की सलग 3 वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मध्य प्रदेशसारख्या एका मोठ्या राज्यामध्ये मिळालेला आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा साधेपणा, त्यांचा लोकांमध्ये मिसळण्याचा त्यांचा जो प्रयत्न, लोकांसाठी केलेल्या अनेक योजना आणि मध्य प्रदेशला प्रगतीपथावर नेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्यामुळं त्यांची लोकप्रियता आहे। मध्य प्रदेशमध्ये आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता
आणि त्यामुळं सुद्धा सत्ता येण्यामध्ये पुन्हा एकदा तिथं मोठी ताकद त्यांची लागलेली होती. असे एक वरिष्ठ नेते आज आमच्या या क्लस्टर दौऱ्यामध्ये येत आहेत. 24 तारखेला सकाळी 7 वाजता ते कोल्हापूरला येणार आहेत. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी दर्शन, दिवार लेखन, चाय पे चर्चा, पत्रकार परिषद करून एक मोठा मेळावा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आम्ही कोल्हापूरमध्ये घेणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये हातकणंगले लोकसभेचा मेळावा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिरोली या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता ते सातारा या ठिकाणी पोचणार आहे. साताऱ्यामध्ये संध्याकाळची वेळ असल्यामुळं छोटा मेळावा न करता जाहीर सभा घेण्याचा निर्णय इथल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांनी आता निर्णय घेतलेला आहे. 5 वाजता गांधी मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे, ज्याच्यामध्ये शिवराजसिंग चव्हाण साहेब हे या लोकसभेच्या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यांना संबोधित करणार आहेत. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी आमचे कार्यरत आहेत. मी या विभागाचा क्लस्टर प्रमुख म्हणून आपल्या सर्व मीडिया बंधूंना विनंती करतो की आपण हा सगळा कार्यक्रम आपल्या सुप्रसिद्ध अशा दैनिकातून, चॅनलच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्व जे आपले दर्शक आहेत, जे आपले वाचक आहेत, त्यांच्यापर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम आपण पोचवावा. शिवराजसिंग चव्हाण साहेबांचे विचार ते खूप वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 400 खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे विचार आहेत ते प्रभावीपणानं इथं मांडतील, तेही आपण लोकांपर्यंत पोचवावेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं लोक यावेत यासाठी आपण सहकार्य करावं. आणि 2-3 गोष्टी यामध्ये अधिकच्या मी जोडू इच्छितो की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये, UPAच्या काळामध्ये झालेले जे घोटाळे होते, जो भ्रष्टाचार झाला होता, त्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं एक व्हाईट पेपर पब्लिश केलेला आहे, श्वेतपत्रिका पब्लिश केलेली आहे. ती श्वेतपत्रिका सभागृहामध्ये उपस्थित केली. आम्ही महाराज सभागृहाचे सदस्य आहोत. यावर एकही कसल्या पद्धतीची चर्चा करण्याचा कुणीही पुढाकार कुठल्याही विरोधी आघाडीने घेतलेला नाही. तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याचे. खरं म्हणजे एखादा आरोप केल्यानंतर आपण समोर येऊन सांगितलं पाहिजे की हे आरोप चुकीचे आहेत, हे आरोप बिनबुडाचे आहेत. असं काही घडलं नव्हतं किंवा त्याची दुसरी बाजू त्यांची जी काय असेल ती खरं म्हणजे विरोधी आघाडीने तिथे येऊन मांडायला पाहिजे होतं. या श्वेतपत्रिकेमध्ये आपण पाहिलं असेल 2G घोटाळा, 3G घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, ऑगस्ट वेस्टलँड घोटाळा, डेक्कन हेराल्ड घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, अनेक घोटाळ्यांची श्रृंखला आहे. हजारो कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार आकड्यासह प्रसिद्ध करण्यात आले, सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले, परंतु त्याला नाकारण्याचं धारिष्ट विरोधी आघाडीनं कुणीही केलं नाही. याचा अर्थ हे सगळं त्यांना मान्य आहे, हे आरोप त्यांनी स्वीकारलेले आहेत. आणि हेच सभागृहामधलं श्वेतपत्रिका जी आहे ती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, गावागावामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा हा दौरा आयोजित केलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरी बाजू, गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली जी कामं झालेली आहेत, सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे. गरिबी हटावचा नारा आपण सगळे ऐकत होतो, परंतु प्रत्यक्षात गरिबी का हटत नव्हती. आणि या 10 वर्षामध्ये असं काय झालं की 25 करोड लोक दारिद्र्य रेषेपासून बाहेर आलेले आहेत. या सगळ्याची उत्तमभूत माहिती त्या 24 तारखेच्या मेळाव्यामध्ये आपल्याला, आपल्या नागरिकांना, या लोकसभेतल्या नागरिकांना ऐकायला मिळणार आहे. तर आपण सगळ्यांनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवावेत, अशा पद्धतीची विनंती आणि आव्हान मी आपल्याला करतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. माझ्या अखत्यारात जे असतील त्याचे मी उत्तरं देईन. जे नसतील त्या बाबतीत महाराज आहेत किंवा जिल्हाध्यक्ष आहेत. मध्ये अनेकांनी घोटाळे केल्याचं तुम्ही जाहीर केलं, मात्र ज्यांच्यावरती आरोप केले तेच आता तुमच्या बाजूला आहेत, तुमच्या सोबत आहे. आता हे नेमकं जनतेने घ्यायचं कसं? एखादं नाव सांगा. श्वेतपत्रिका केंद्र सरकारची आहे, राज्याची नाही आहे. केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेमध्ये
UPAच्या काळामध्ये घडलेले घोटाळे त्याची माहिती आहे, राज्याची नाही आहे. आणि साहेब, शिवराजसिंग चौहान दौऱ्यावर येणार आहे. महाविकास आघाडीतून शाहू महाराजांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. महायुतीचा उमेदवार ठरलाय का किंवा तशी काही चर्चा आहे? नाही, उमेदवार ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ही आमचा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, सिस्टमॅटिक पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या जातात. याला त्रिसूत्री समीकरण आहे. जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत, जे नेते आहेत, त्यांनी काही नावं सुचवायची असतात. प्रदेशमध्ये त्यावर मंथन होतं, त्यांचं एक सर्वेक्षण असतं, त्यातून काही नावं यातली घेतली जातात आणि अंतिम निर्णय जो असतो तो आमचं केंद्रीय पार्लमेंटरी जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठरतात. या आम्ही कोणीही म्हणून किंवा आमची काही इच्छा असते असं सांगून उमेदवार ठरले जात नाहीत. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड या बाबतीत निर्णय घेतं आणि ते जे निर्णय देतील तोच निर्णय अंतिम असेल. भाजपकडून अशी नावं काही पाठवली आहेत का? अजून या बाबतीतली प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. सगळेच कार्यक्रम आता लागून चालू होते. मुंबईमध्ये आत्ताच मराठा आरक्षणासंदर्भातलं एक अधिवेशनही झालेलं आहे आणि मला वाटतं या 4-8 दिवसामध्ये या संदर्भात चर्चा सुरू होतील. शिवराजसिंह चौहान दौऱ्यावर आहेत, पण काही पक्षांची नाराजी आहे की काँग्रेसमधून आलेल्या लोकांना DPTCवर नियुक्ती होती, तेच पदाधिकारी, तेच नियोजन सदस्य, आम्ही काही सत्ताने उचलायचं नाही. हे असलेली वाक्य ती जुनी झालेली आहेत. हा पक्ष मोठा आहे. अनेक लोक या पक्षामध्ये आपलं भवितव्याचा विचार करून पक्षामध्ये येत आहेत. प्रत्येकाला आपलं भवितव्य बघायचं असते. आज तुम्ही बघा, देशामध्ये एकमेव पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष असा राहिलेला आहे ज्याला काहीतरी फ्युचर दिसतंय. आमदार होणं, खासदार होणं, नगरसेवक होणं यापेक्षा आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार होणं, सत्ताधारी पक्षाचा खासदार होणं किंवा नगरसेवक होणं हे आता अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्या गोष्टीसाठी निवडणूक लढवतो आणि निवडून आल्यानंतर जर आपण आपली विकास कामं करू शकलो नाही तर आपण जनतेसमोर जाऊ शकत नाही, ही भावना लोकांची आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांचा ओघ वाढलेला आहे. जुने नवे लोक वेगवेगळ्या पक्षातूनच येणार, ते नवीन नेते तयार व्हायला वेळ लागत असतो. अशा पद्धतीचे लोक प्रवेश करतात. त्यामध्ये थोडीसं मनमोटाव असू शकतो, परंतु आम्ही सगळ्यांना एकत्रित घेऊ. तर आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा झालं आहे, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. पण याबाबतीत नाराजी व्यक्त करून या पक्षामध्ये सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. पूर्वी भाजपमध्ये हुकूमशाही नव्हती, असं म्हणता येत ना, पण तुमच्या भाजपला वॉशिंग मशीन म्हणजे आम्ही आमचा पक्ष सुसंस्कृत आहे, फक्त आम्ही बावनकुळे साहेबांकडे तक्रार करणार नाही. ते काय, त्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये ते तक्रार करू शकतात, लोकशाही आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे आमची भूमिका अशी आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जातो. भाजपचा संकल्प आहे 400 पार म्हणून, पण महागाई वाढली, लोक तुम्हाला साथ देतील का? लसूण 400 पार झाला, आता काय महागाईचे एवढा वाढलेले ह्याच्यासाठी कोण काही प्रयत्न करते का? लसूण 400 रुपये झाला आहे तर शेतकऱ्याचा फायदा होईल, नुकसान कोणाचं होणार नाही. आणि महागाई ही लसूण हा 8 दिवसासाठीच महाग असेल, पुन्हा तो होईल स्वस्त. महागाई केंद्र सरकारची काय अशी परियोजना आहे की नाही की बाबा काय महागाई कमी करण्यासाठी? महागाई आटोक्यामध्ये आहे, महागाई कंट्रोलमध्ये आहे आणि म्हणूनच आपली अर्थव्यवस्था सुधरत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. हे आपल्याला नाकारता येणार. कुठं आता मलाही सांगा, रेशनिंगला तुम्ही प्रत्येकाला रेशनिंग म्हणजे रेशनिंगचं धान्य लोक घेतात, तर आपली कुठं अर्थव्यवस्था वाढते? लोकांना अजूनही रेशनिंगचा मोफत पुरवठा केला जातो, अर्थव्यवस्था वाढली कुठं? रेशन मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. कारण देशामध्ये कोविडच्या परिस्थितीनंतर लोकांचे व्यवसाय, लोकांचे रोजगार, नोकऱ्या हे सगळं ठप्प झालेलं होतं आणि यामध्ये आपल्या देशातले लोकांची उपासमार होऊ नये या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला आणि 80 कोटी लोकांना रेशन देण्याचं काम, शेतकऱ्यांकडून खरेदी करून देण्याचं काम या जगामध्ये एकमेव सरकार करते, ते आमचं भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार करतं. जाऊ दे, म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला म्हणून सांगितलं मी. केंद्र शासनाच्या भ्रष्टाचाराची लिस्ट तुम्ही वाचली आणि तुम्ही असं सांगितलं की ह्याच्यावर विरोधकांनी कुठल्याही प्रकारचं आपलं म्हणणं मांडलं नाही. फक्त केंद्र शासनात भ्रष्टाचार होतो का महाराष्ट्र शासनातही भ्रष्टाचार होतो आणि तो पुन्हा वाईट होतो, ह्याबाबत भाजपचं काय साधारण धोरण काय? नाही, मला प्रश्न लक्षात आला नाही. केंद्र शासनाकडे भ्रष्टाचार झालं, तुम्ही ती यादी सांगितली पूर्ण, कुठल्या ह्याच्यात यादी भ्रष्टाचार झाला आणि विरोधकांनी त्याबाबत काय म्हणणं मांडलेलं नाही.
आणि श्वेतपत्रिका काढलेली आहे. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातही भ्रष्टाचार होतो का, किंवा झालेल्यांना तुमच्याकडे घेतल्यानंतर ते व्हाईट कॉलर होतात का, असं काय? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. केंद्रातले प्रतिनिधी म्हणून मी आणि महाराज काम करतोय. केंद्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यावर, कुठल्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आणि या आधारावरच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत की पूर्वीच्या 10 वर्षातल्या 2004 ते 14चा जो कारभार UPAचा होता आणि आमचा आत्ता NDAचा 10 वर्षातला कारभार, हे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. पण आपलं शासन इथं महाराष्ट्रात आहे आणि अनेकांचे घोटाळे तुम्ही बाहेर काढले आणि पुन्हा तुमच्याकडे आले की त्याची पूर्ण चौकशी थांबली किंवा त्याच्यावर प्रशब्द काढला जात नाही. ह्याबाबत तुमचं म्हणणं काय? अशोक चव्हाण आता तुमच्या सानिध्यात आहेत, त्यांच्यावर आदर्शचा घोटाळा होता, ते सुद्धा राज्यसभेचे सदस्य आहेत. या संदर्भात मी बोलणं उचित होणार नाही. ते वरिष्ठ नेते आहेत. ज्यावेळी राज्यातले कोण वरिष्ठ नेते मंडळी आमची येतील, मंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांना आपण हा प्रश्न विचारला तर ते उत्तर देऊ शकतील. मी याचं उत्तर देण्याला थोडंसं 9 वर्ष झालं पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतली नाही, उत्तर कुणाला मागायचं? पंतप्रधानांना. आणि गेल्या 15 दिवसापासून अनेक दौरे आयोजित करण्यात आले होते. आता जो शिवराज सिंग चौहान साहेबांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे, तो नेमका स्थगित होणार आहे का होणार आहे? होणार आहे, नक्की होणार. अशोक चव्हाण भाजपासोबत आले. पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार होता, काय झालं? त्यांचा संपर्क आहे का आपल्यासोबत आणि कधी प्रवेश होईल? नाही, या बाबतीत मला काही कल्पना नाही. 25 तारखेला दादा, आजची जी बैठक आहे ते BJPची आहे आणि शिवराज सिंह चौहान येतात ते पण BJPची आहे. याचा अर्थ असा समजा येतो की सातारा लोकसभा मतदारसंघ सुद्धा महायुतीमध्ये BJPला मिळणार नाही. आमची महायुतीचीच भूमिका ही आहे. भाजप पक्ष हा पक्ष म्हणून कार्यरत आहे. महायुतीचे जे कोण उमेदवार असतील, आज आपल्याला सांगता येणार नाही कुणाची उमेदवारी असेल किंवा महाराजांना माहीत असलं तर मला माहीत नाही. या विभागामध्ये महायुतीचा जो उमेदवार असेल, कोणत्या पक्षाचा असेल हे आज सांगता येणार नाही. आज आम्ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर अनेक घटक आहेत, RPI आहे, अनेक घटक आहेत. या सगळ्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली जाईल हे आज सांगणं मला उचित वाटत नाही. आमची ही तयारी कायम चालू आहे, आज नाही आहे. हे आम्ही वर्षानुवर्ष आमची तयारी चालू असते. माहिती नाही, ही भाजपचा मेळावा आहे, भाजपच्या संघटनाची बैठक आहे. मेळाव्याला कोण येणार आहे? संदर्भित जो मेळावा येणार आहे त्यामध्ये माहितीचे नाही, फक्त भाजपचे लोक असतात. दुसरा याचा अर्थ सातारा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. दावा आमच्या सगळ्या मतदारसंघावर आहे ना, 543 मतदारसंघावर आहे. त्याला दावा असायला काय? उमेदवारी द्यायची कुणाच्या केंद्रीय पार्लमेंट बोर्ड मतदारसंघात म्हणजे सातारा जिल्ह्यात सातारा आणि माढा, मला वाटतं प्रश्न याविषयी संपलेले. साहेब ऐका, त्या मतदारसंघात सातारा पेक्षा माढा मतदारसंघात जी भाजपत कळवण लागली त्याबाबत काय माहिती घेतली का आपण? प्रत्येक घरामध्ये भांड्याला भांडं लागत असते, पण काय त्यामुळे संसार तुटत नसतो. हे काही कळवण लागली असली तरी निवडणुकीच्या आधी हे सगळं सुरळीत होईल आणि त्या चांगले जसे पिक्चर असतात त्याप्रमाणे पुढं तो संसार चांगला चालेल. धन्यवाद.